भाजपचे आमदार राम कदम आपल्याबरोबर आहेत. राम कदमजी, तुम्ही सभागृहात थोड्या वेळापूर्वी तुमच्या आईच्या मृत्यूविषयी संदर्भात तुम्ही महत्त्वाची माहिती सभागृहाच्या सदस्यांना दिला की कबुतरांमुळे होणाऱ्या विशिष्ट आजारांमुळे तुमच्या आईचा मृत्यू झाला. तुमची आई जवळपास 15 मिनिटं खोकत असायची आणि तिला तो खूप मोठा त्रास सहन करावा लागला. तुम्ही त्या सगळ्या संदर्भाची एक राजकारण विरहित भूमिका तुम्ही सभागृहाच्या पटलावरती मांडली. परंतु आता कुठे मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरती राजकारण होताना पाहायला मिळत आहे. जैन मुनी आहेत, निलेश चंद्र मुनी, ते मात्र म्हणतात की अशा पद्धतीने राम कदमांच्या आईचा मृत्यू झालाय ही सगळी खोटी बाब आहे. राम कदमांनी या सगळ्या संदर्भातले पुरावे द्यावे अशा पद्धतीची मागणी तुमच्याकडनं होते. माझ्या घरात माझी आईंना माझ्या देवांना झाली आहे. माझी भूमिका एवढीच आहे, माझ्या आईला होणारा त्रास 24 तास ऑक्सिजनवर होती, तिच्या यातना मी हतबल होऊन 1.5 वर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. त्याच्यावर काहीच औषधच नाही जगात. एक ट्रायल मेडिसिन जर्मनीमध्ये आलं. माझी आई पहिली पेशंट होती. केंद्र सरकारच्या हेल्थ डिपार्टमेंटकडून परवानगी घेऊन ती ट्रायल मेडिसिनसुद्धा आईला दिलं. पण त्या मेडिसिनने जे फायब्रोसिस लंग्सचं वाढतं ते वाढू नये म्हणून ट्रायल ड्रग आहे. वाढलेलं कमी तर होतच नाही. कमी फक्त लंग ट्रान्सप्लांटनी होतं, पण एका विशिष्ट वयात लंग ट्रान्सप्लांट पण होत नाही. तर त्याच्यामुळे जे जैन मुनी म्हणतात त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, त्यांचा पूर्ण मान करतो. कारण मी स्वतः जन्मानं जैन नाही, पण 2 वेळा जैनांचा 28चा उपवास पाण्यावरचा मी केला आहे. मला जैन धर्मात जीवदया प्रेमी म्हणतात. माझी पुन्हा एकदा भूमिका सांगेन, एका जरी कबुतराला इजा झाली तर मला तर आवडणारच नाही, स्वर्गात बसलेल्या माझ्या आईला सुद्धा आवडणार नाही. कारण ती पूर्णपणे 24 तास नामस्मरण करायची आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे अशी विश्व प्रार्थना करणारी माझी आई. तर त्याच्यामुळे कबूतर पण जगले पाहिजे. आणि कबुतरांमुळे जर त्रास होत असेल तर ते डॉक्टर्स आणि सायंटिस्ट लोकांना ठरवू देत ना, तर तेही जगले पाहिजेत. पण लोकांना होणारा त्रास त्याच्यामुळे तोही होता कामा नये अशी माझी सामंजस्याची भूमिका आहे. जे जैन मुनी म्हणतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि मला काय याच्या पलीकडे जाऊन या वादात शिरायचं नाही. परंतु वादात शिरायचं नाही म्हणतात, परंतु तुम्ही अत्यंत तळमळीनं एक जिव्हाळ्याचा विषय तुम्ही सभागृहाच्या पटलावरती मांडला तुमच्या आईच्या मृत्यूच्या संदर्भात. परंतु पुरावे मागणं एखाद्या जैन मुनींकडनं, तेही लोकप्रतिनिधींना सभागृहाच्या पटलावरती त्यांना बोलायचा अधिकार आहे, हे कितपत योग्य आहे? काय त्यांना हवं असेल सगळे मेडिकल रिपोर्ट देईन, पण मला फार काय याच्यामध्ये बोलण्याची इच्छा नाही. त्यांना हवे असतील तर मेडिकल रिपोर्ट्स वगैरे देईन. किंवा आता तर काय पब्लिक डोमेनमध्ये सगळं उपलब्ध असतं. माझी आई कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय होती त्यांना स्वतःला बरोबर माहिती. परंतु सभागृहात हा विषय मांडला नाही पाहिजे असं देखील निलेशचंद्र जैन मुनींचं म्हणणं आहे की तुम्ही हा सभागृहात विषय घेतला नाही पाहिजे. आपण एक लक्षात घ्या, मुळामध्ये जे जैन मुनी म्हणता आहे मी त्यांचा पूर्णपणे आदर करतो, कारण ते त्यागपूर्ण आयुष्य जगतात. तर त्याच्यामुळे त्यांचा कोणीतरी गैरसमज करून दिला असेल, त्यांना भेटून मी समजून सांगेन. तर त्याच्यामुळे त्यांच्यात आमच्यात कोणताही वाद नाही. जी जैन मुनींची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे की कबूतर जगलेच पाहिजे. पण माझ्या आईचं झालेलं मी अनुभवलं आहे. असं उद्या दुसऱ्या कोणाच्या आईच्या बाबतीत झालं तर स्वर्गात बसलेल्या माझ्या आईला की माझा मुलगा आमदार असून सुद्धा इतका महत्त्वाचा विषय त्यांनी सभागृहात मांडला नाही, तर तिच्या आत्म्याला ते बरं वाटणार नाही म्हणून मी सभागृहात मांडला, एवढंच. परंतु जैन मुनी हा वाद स्वतःहून स्वतःच्या अंगावरती ओढावून घेतात असं वाटत नाही का? कारण की तुम्ही तुमच्या वैयक्तिकदृष्ट्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय सभागृहाच्या पटलावरती मांडताय, दुसरीकडे मात्र तुमच्याकडनंच पुरावे मागतात आहेत जैन मुनी. मी तुम्हाला पुन्हा सांगेन, ते जैन मुनी माझ्यासाठी श्रद्धेय आहे, माझ्यासाठी ते सर्वस्व आहेत. कारण ते दीक्षा घेऊन त्यागपूर्ण जीवन जगत असतात आणि माझ्याबद्दल त्यांनी माहिती घेतली तर मी देखील भविष्यात दीक्षा घेऊ शकेन अशा प्रकारचा माझा स्वभाव आहे. मी प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगेन, माझ्यासाठी ते श्रद्धेय आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राम कदम आहेत. राम कदम म्हणतात आहेत की माझ्या संदर्भातली जी काही चुकीची वक्तव्य जैन मुनींकडनं होत असतील तर त्या सगळ्या संदर्भात मी स्वतः त्यांची भेट घेईल आणि त्या सगळ्या संदर्भात माझ्या आईच्या झालेल्या मृत्यूच्या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती जैन मुनींना देईल. मी देखील जैन धर्माचा भक्त आहे, उपासक आहे, त्यामुळे मला देखील कबुतरांच्या विषयी तितकीच प्रेम आणि आस्था आहे अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार राम कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.